नमस्कार भावांनो, हिंद केसरी मैदानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर भावांनो, आज पाचवडकरांचं मैदान आणि या मैदानामध्ये आपला सर्वांचा लडका या बैलगाडी शर्यत क्षेत्रामधला देव रुस्तम मधवादेशी हिंद केसरी बकासूर पळण्यासाठी गेला होता आणि आज बकासूरचा पहिरा होता तो म्हणजेच चिक्यासोबत. भावांनो, चिक्या देखील टॉपचाच नंदी आहे आणि मागील आदत पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये तो देखील फायनलला राहिला होता. तर भावांनो, आज बकासूरसोबत नियोजन झालं. आज मामांनी पूर्ण डोकं लावून नियोजन केलं आणि आजच्या आदतच्या मैदानामध्ये आपला बकासूर फायनलसाठी पात्र झालेला आहे. बरेच दिवस आपला बकासूर गुलालासाठी संघर्ष करत होता. अखेर तो आता संघर्ष संपलेला आहे आणि आपला बकासूर आजच्या पाचवड मैदानामध्ये आदतच्या मैदानामध्ये गुलालासाठी पात्र झालेला आहे. भावांनो, खूप चांगलं वाटत आहे. आज दोन गाड्यामध्ये लढत झाली सेमीला आणि आज जे गटाला स्पीड पाहून वाटलंच होतं की आज गाडी फायनलला पात्र होणार आणि बरेच कमेंट देखील आले होते आपण की आज बकासूर नक्कीच गुलाल करेल आणि आज भावांनो तसंच झालं. आपला बकासूर फायनलसाठी पात्र झालेला आहे. आज गुलालाचा मानकरी आपला बकासूर ठरलेला आहे. खूप चांगलं वाटत आहे भावांनो आणि आजच्या मैदानामध्ये आपला बकासूरने गुलाल घेतला हेच खूप महत्त्वाचं आहे. आणि आज बघूया किती नंबर करतो आपला बकासूर. गाडीला चांगला स्पीड लागला. सेमीफायनल 3 मध्ये तास क्रमांक 4 वरून आपला बकासूर आपल्याला पळताना